कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. घरात नीट लक्ष ठेव. त्या आप्पीला कसला म्हणजे कसलाच राडा करू देऊ नकोस. नाही नाही, अजिबात नाही. एकदम बारीक लक्ष ठेवायचं. हा. काय झाली का कारस्थाना रचून? आता गो बाया, आम्हाला कारस्थान रचायची काय गरज आहे तवा? हा, आधी तुमच्या घराची अवस्था बघा. होय का? आई, शो काय बोलला तर सांभाळून घ्या. आलाय बघ. आणि तुला सांगितलं तर मग कशी निघ म्हणून. आणि मला सांगा, तिकडे काय करत होता माग? अहो, आता तुम्हाला सांगितलं ना, तिकडं माग कालवा चालू होता म्हणून आम्ही बी बघायला आलो म्हणून. एवढा खुळा आहे वय मी? हा, मी आलो होतो तेव्हा ह्यो बंट्या तिकडे शोधत होता बाळाला. बाळाला मी कशाला शोधू? आणि मला काय माहिती? काय माहिती? तेच तर विचारतोय, काय माहितीये? ओ सरकार, तुम्ही नाही तिथं डोकं लावायला जाऊ नका. तुमचं हे घर पार फुटायला आलंय ना, त्याच्याकडे लक्ष द्या. ते कुणामुळे फुटायला आलंय ना, हे चांगलं माहितीये मला. झालं, आमच्या माथ्यावर खापर फोडून रिकामे. अहो, आम्हाला काय करायची गरज नाही, हे सगळं आपोआप होतंय. ही सगळी तुमच्या बापाची फळे आहेत, दुसरं काय नाही. विषय बदलू नका. आप्पी तिच्या बाळाला शोधायच्या आधी ते बाळ तिथं हे माहित होतं का याला? म्हणून आप्पीने शोधायच्या आधी ते शोधत होता का बाळाला? बोला की. का आता म्हणलं करावं मदत, बघावं खरंच आपल्याला येड लागले का काय ते. मला वाटतंय तुमच्याकडे हाय काय तर. आता ग बाय, हाय काहीतरी म्हणजे? काय माहित, पण मला आता तुमच्यावर संशय यायला लागलाय. तर शोधून काढीन मी. शोधा शोधा. सरकार, फक्त अर्जानं त्याच्या आईचं सत्य शोधायच्या आधी शोधा म्हणजे झालं. आई, बघितलंस का? फक्त विषय काढला तरी सरकारांच्या चेहऱ्याचा रंग उडाला बघ. अहो सरकार, तुमच्या मनात हे जे वाईट विचार येतात ना, कारण की तुम्ही माणूस म्हणूनच तसे हाय हो. पण आम्ही नाही ना बया, एवढ्या ताण्या बाळाला काय करायला, एवढं बी आम्ही नीच नाहीये. सोड गाई, आता ते म्हणली की शोधतो म्हणून. शोधा शोधा. आपण पण अर्जाला सांगू शोधायला, बघू कोणाला आधी सापडते. काय शोधायला? अरे म्हणते काय शोधायला? तू इकडे काय करतोय? तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात पाईप पण ठेवायचं नाही म्हणून. अरे काय नाही, आलतो तुझ्याच बाळाला शोधायला. आत्ता आप्पी शोधत होती तसं. ए, काय बोलतोय तू? बंट्या, तू निघ रे. सरकार, हे खरंय का? आता गो बाया, मग माझा बंटे काही खोटं बोलतोय का? अरे तुझी येडी आप्पी घरभर हिंडत होती, फिरत होती, मला बाळाचा आवाज येतोय, मला बाळाचा आवाज येतोय म्हणून. होय का नाही सरकार? सरकार, अरे अर्जा, तसं झालं खरं. आपल्याला कसं समजायचं ना, मला तीच कळ. अर्जुन, तो भांडत बसले ठिकाणी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्पे, अग काय करतेस तू? हे बघ. अरे एवढं काही नाही ते. ते रक्त येते तुझ्या हातातून, तुला सुद्धा आहे का? पिल नाही लागलंय का तुला? थांब, मी हळद घेऊन येते. थांब अर्जुन. बघितलं कदम, तिला भानतरी आहे का स्वतःच? अर्जुन शांत हो. अरे नाही जास्त लागलं तिला. सरकार, जास्त लागले का कमी लागले हा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की तिचं स्वतःकडे लक्ष नाही. आणि कदम, तुम्हाला काय झालंय हो? मला तेच कळा. आपल्या शेतात पुरले की बाळाला, ते पण विसरला का तुम्ही? अर्जुन, सॉरी. आपे, तू सॉरी म्हणूच नकोस. 4 वेळा सॉरी म्हणतीस आणि तुला पाहिजे तेच करतीस परत. अर्जुन, अरे रुपाली ताईंना पण आवाज आला ना आज म्हणून. अगं आपे, रुपाली बहिणीची कंडिशन काय माहितीये ना तुला? त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतेस का तू? लागलंय बघ किती, धनुराताचं इंजेक्शन घ्यायला लागणार आहे आता. मी आहे ना तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, मी हात जोडून रिक्वेस्ट करतो, आपल्याला सपोर्ट करणं बंद करा. निदान या बाबतीत तरी. मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आठवण करून देतो, आपलं बाळ गेलंय, हे जग सोडून निघून गेलंय बाळ. आणि परत परत हा विषय मला माझ्यासमोर नको आता. तू सगळ्यांना नको ना बोलू, चुकी माझी आहे. नाही आप्पे,
अगं तुम्ही दोघी बी बोलला त्यामुळं मला बी वाटलं बघावं. नाही बाबा, रुपालीताईनं पण भास झाला असेल. त्यांना आवाज आला असेल फक्त बाईचा. हा, ती फक्त तेवढं बोलायला आली होती है ना, बोलली आणि निघून गेली. किंवा काही वेगळं घडलं असेल ना. काहीही झालेलं नाही सरकार. आपण आहे ना हे मनाचे इमले बांधणं बंद करू आता. जाऊ दे, सोड, तू शांत व्हा आधी. सॉरी, खरंच सॉरी. तू असं चिडू नकोस रे तिच्यावर. काक्या अंत बघते ती माझा आता. अर्जुन, चल बरं तू आत, आम्ही आहोत. चल, शांत हो. शांत हो पहिला. बघू. काय चाललंय तरी काय? हो आता रुपाली तर नीटच वागते की एरवी. फक्त पावलं घेऊन बसते म्हणून जरा काय कळना बघा. ही मनी आणि संकल्प सुद्धा इकडे आले होते. अरे दादा, त्यांचं सोड. ते ना फक्त आपली मजा बघायला येतात तिथं. एवढंच वाटत नाही विनया, पण बघू आपण. अर्जुन फक्त शांत झाला पाहिजे बस. आणि विनया, आर्य म्हणतोय ते बरोबर आहे बरं का. आपण सारखं सारखं आपल्याला सपोर्ट नाही केलं पाहिजेत. चला आज चला. अगं रुपाली, आधीच यावरून केवढं सुरू आहे आणि त्यात तू तिथे. अहो मी काय मनाचं बोलते का? मी ऐकलं म्हणूनच बाहेर आले ना. बोलते का मी माझ्या मनाचं? आणि माझ्यावर कोण विश्वास का नाही ठेवत? हे बघ रुपाली, अपर्णा आणि अर्जुन आपलेच आहेत, पण या बाळाच्या बाबतीत आपण त्यात पडायलाच नको. येऊ का? आत आल्यावर विचारताय का येऊ का म्हणून? नाही, ते मी रुपालीसाठीच आले. अरे हे बघ रुपाली, अपर्णाचं बाळ गेलं तेव्हा आपण शेतावर गेलो होतो ना, त्याला शेवटचा निरोप द्यायला. हा, पण ती बाई कोण होती मग? मला काय माहिती. अगं नाही 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 रुपाले, कुठली बाई बी नव्हती. तुझा काहीतरी गोंधळ झाला असेल. अगं तिकडं आपल्या हालमध्ये ना रुक्मिणी बोलत होती आप्पीशी बाळाबद्दल. नाही, मला आईंचा आवाज कळतो की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय हे? हा हा हा, राहू दे राहू दे. अरे पुरा इतका राक्षस, हा वैताग आणलाय नुसता. बसा का बसा खाली. हो गुरुजी, काय? तुमची बदली होऊन तुम्ही या शाळेत का आलात माहिती का? का? तुमच्या आधीच्या गुरुजीने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अरे हो गुरुजी. आणि विहिरीमध्ये ना पाणीच नव्हतं, मग त्याच्यामुळे त्यांचं ना फक्त तंगडच मोडलं. मी तर ऐकलं त्यांनी नोकरी सोडून ते वेड्याच्या दवाखान्यात ऍडमिट झाले. काय सांगतोस? हो गुरुजी, गुरुजी तुम्हाला ना जीव द्यायचा असेल ना तर विहिरीत उडी नका मारू. नाही नाही, तुम्ही एकदम ट्रक खालीच या. हा म्हणजे काय बोलतोस, कळतं का तुला? हा हे अरे हे गुरुजी पण वेड्याच्या दवाखान्यात ऍडमिट होणार? येडायस काय? डायरेक्ट तिथूनच आल्यासारखे वाटतंय. अरे अरे काय बोलताय तुम्ही? हा गप्प बसा. हे शतरंजी नीट करा. कर रे, तू पण कर. ते मी पण करतो ना. हे बघा इथून करतोय. नीट करा. 4 दिवस झाले मला इथे शाळेत येऊन. तुम्ही दोघच पुरं? नाही आहेत ना, अजून भरपूर 2 जण आहेत. ते चंदू आणि बंटी आहेत ना, ते पिक्चरला गेले तालुक्याला. वा रे वा. मग तुम्ही का नाही गेलात? हा? आम्ही गरीब आहोत. आम्ही खूप गरीब आहोत गुरुजी. आमच्याकडे मोबाईल पण नाही, पैसे पण नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे चांदीचं कड पण नाही, चांदीच्या बाळ्या पण नाही. आमच्याकडे चैनी पण नाही आहेत गुरुजी. हे जे शूज आहेत ना ते फक्त 8,000चे आहेत. आमच्याकडे 4 गर्लफ्रेंड पण नाही. आम्ही मग हे राहू दे ए बाबा, राहू दे. आम्ही गरीब आहोत. हो रडू साहेब, ऐका. ए गप्प बसा. मला उच्चून घ्या. उचून गप्प. लहानच का? उच्चून. हा शांत बसा. रडायचं नाही, कळलं? हा एवढं नसतं रे रडायचं. काय कशासाठी हे?
ते तुला मी बोललो नव्हतो आपले गुरुजी खूप चांगले आहेत ते नेतील आपल्या पिक्चरला मी आलोच घरी सांग गप्पा बस विचारला काय अभ्यास करा काय अभ्यास 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 ते काय शाळेतले शिक्षक बघा ते आपल्या मुलांना गुलाबाचं फुल देतात पार्टी देतात आणि तुम्ही काय देता आम्हाला हे बघ मी तुम्हाला शिक्षण देणार ते काय नको आम्हाला ते काय नको आम्हाला चॉकलेट पाहिजे अरे हे बघ तुम्ही नीट अभ्यास करा मग चॉकलेट देईन मला उच्चून घ्या उच्चून गप्पस उच्चून काय किती चॉकलेट देणार ते तुमच्या अभ्यासाची प्रगती बघून मग मी ठरवेन अच्छा म्हणजे तुम्हाला आम्हाला द्यायचंच नाही ते काय ना आम्हाला चॉकलेट पाहिजे अरे आता शाळा सोडून दुकानात जाऊ का चॉकलेट आणायला शाळा सुटल्यावर देतो बस सर दुकानात जायची गरज नाहीये मीच त्यांना इकडे बोलवलं त्यांना सांगितलं आमच्या सरांना चॉकलेट वाटायचे आहेत आलो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओ गुरुजी अरे राम राम नमस्कार नमस्कार. सरपंच साहेब तुम्ही कसं का भाऊ अरे नाही 4 दिवस झाले म्हणलं गुरुजी आपल्या गावात जॉईन झाले गुरुजी म्हणून. आता गावाचा प्रथम नागरिक या नात्यानं गुरुजीची भेट घेणं अत्यावश्यक होतं त्या ठिकाणी. असं नाही. चल ठीक आहे दूर बरं अंगावर काय तरी सरकार आहे. हा तुमचा मुलगा आहे हा पोरगा आहे माझा आणि ही पोरगी माझी. मस्त आहे नाही तुमचं कुटुंब मस्त आहे असं म्हटलं मी तिचं लग्न झालंय गेल्याच वर्षी. शी. शी काहीतरी चावलं पायाला पाय पाय हा हा पाय चुक. अरे हा पायाला इथे डास खूप आहेत हा डास खूप आहेत की हिचं लग्न झालंय ऐकून तुम्ही उदास झालेले आहात हो ना हो काहीतरी काय बोलतोयस तू हा खरंच हिचं लग्न झालंय पश्चाताप झालाय पण आता नांदायचंच नाहीये आता. अरे यस असं कसं बोलतीस तू मला इतका कंटाळा आला ह्या संसाराचा की एक वेळेस मी एखाद्या झाडाच्या खोडाबरोबर संसार करीन, गेला बाजार रुईच्या झाडाबरोबर संसार करीन, एखाद्या दगडाबरोबर संसार करीन. याच्यात मास्तर कुठे बसतोय का बघा ना. बसव तुम्ही. हिला एक लग्न झालंय तरी पण बापाचं घर सुटना. अगं जा ना बाई. हे तुझं काय प्रॉब्लेम आहे ग. हे गावातला एक असा पोरगा नाही ज्याने हिला प्रपोज केलं नाहीये. आणि हिनी गावातल्या पोरांना धरून धरून प्रपोज केलंय. आता ही नुसती रस्त्यात गेली ना तरी पोरं बिचारी वाट वाकडी करतात. ऐका ना तुम्ही भांडू नका. ऐका काय प्रॉब्लेम काय काय मोठा प्रॉब्लेम नाही आहे गुरुजी. आमच्या जावायचं हिचं पटत नाही. ते तेवढं तुम्ही बघून घ्या एवढं. मी काय बघून घेऊ. अरे बघून घ्या. तुम्ही गावातले शिकले सवरलेले एकमेव व्यक्ती आहे. मग हे गावातले सगळे तंटे तुम्ही सोडवले पाहिजे. तुम्ही बघणार नाही तर कोण बघणार आहे गुरुजी. हो मी काय बघणार आहे. हो काय बघणार म्हणजे काय बघणार. तुम्ही सांगा ना आमच्या गावातली लेक आहे म्हणून तिला नीट नांदवायचं असेल तर नांदवा. नाही तर सरळ तुम्ही एक काम करा. तुम्ही त्यांना सांगा आम्ही तुमच्यावर केस करू आणि गुरुजी तुम्ही ती केस स्वतः लढा. अहो काय बोलताय. मी शिक्षक आहे. केस करायला मी काय वकील नाही. मग त्याला काय होतं. अरे शिक्षक आहे म्हणजे शिकले सवरलेले आहे म्हणजे शिक्षकांनी काही पण केलं पाहिजे. हा तुम्ही केस लढू शकता. तुम्ही ती लढा. हा तुम्ही काय चिठ्ठ्या टाकून सरपंच झाले का. अहो केस लढायला वकील लागतो. गुरुजी कसं आहे माहिती का आमच्या गावामधले कुठलेच भांडणं तंटे हे कोर्टापर्यंत गेलेच नाही. आधीचे मास्तर आहे ना तेच सगळं मिटवायचे. मग शिकवायची कधी. नाही असलं काही करूच देत नाही आम्ही गुरुजीला. म्हणजे काय काम असतंय गुरुजीचं. गुरुजी शिकला सवरलेला माणूस आपल्या गावात आला म्हणजे त्यांनी आपल्या गावातले तंटे सोडवले पाहिजे, लफडे सोडवले पाहिजे, भांडणं सोडवले पाहिजे. नाही काय मग नाही तुम्ही खिचडी करायची आणि आम्ही नदीवरती गेलो ना खेकडे पकडायला की आमच्यावरती लक्ष ठेवायचं गुरुजी. फक्त पोरांवरच लक्ष ठेवायचं. कपडे धुणाऱ्या बायकांकडे लक्ष ठेवलेलं मला नाही आवडणार. हे तुझं काय आहे ग. तुला कोणी मिळालं नाही म्हणून तर त्यांच्या मागे लागली आहे. तू तुझं मी याच्याशी लग्न लावणार आहे का. एक वेळ मी तुझं एखाद्या आसमानाशी लग्न लावीन पण याच्याशी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं जमलं.
अरेंज मॅरेज आहे नात्यातच आहेत म्हणजे ते त्यामुळे मग त्यांना म्हणजे ग्रुपमध्ये जसे फोटोज वगैरे वाढदिवसाला सेंड करतात ना तसं त्यांनी बघितला त्यांना मी आवडली मग त्यांनी पहिले मला प्रपोज केलं बट मग मी हो नाही करत होते म्हणून त्यांनी डायरेक्टली फॅमिली प्रपोजल पाठवलं आणि मग एक्सेप्ट मग न वरून नाशिक वरून न वरून नागपूरला आला हा ऍक्च्युली असं होणारच नव्हतं पण मग ते इतके आवडले की मग मी हो म्हणून दिलं काय एवढं काय आवडलं म्हणजे लाईक डाऊन टू अर्थ आहेत खूप छान आहे आणि एकूण एका गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतात फार आणि मेन म्हणजे ते जरी चिडले असेल तरी पण सॉरी स्वतःच म्हणतात ना ते नाही का द्यायचं ते डबल आणि मला एक सांगायचं तर माझ्या लव्ह मॅरेजच्या मागची एक गोष्ट आहे ती सांगू मी हो ऍक्च्युली ना असं व्हायचं आधी ते मला मेसेज करायचे 2-3 वर्ष अगोदर आणि तेव्हा मी म्हणजे आपल्याच धुंदीत कॉलेज लाईफ असते आपली तर आपण आपल्यातच मग्न असतो कशाला कोणाला भाव द्यायचं असं वगैरे मग मला एक दिवस मी असं आमचं एक फ्लायओव्हर आहे रस्ता तिथून येत होती हे मला एका गॅरेज जवळ उभे दिसले पण ते तुम्हाला कसे कळले तेच आहे अरे मी त्यांना असं नाही पण एवढं एवढी लोक असताना त्या गॅरेज मधला तोच कसा दिसला मला एकदम ते दिसले आणि आमचं रिलिजन एक असल्यामुळे मी त्यांना फॅमिली फंक्शन मध्ये 1-2दा बघितलं होतं मग मला वाटलं अरे यार यांचं तर गॅरेज आहे आपल्याला गाडीचं कधीही काम पडते तर आपण यांच्याशी उडी खेळायला पाहिजे तर त्यावेळेस मी मग त्यांना म्हटलं हाय मग ते म्हणत होते की 2 वर्षानंतर तुला आत्ता कसं काय मी आठवलं मग मी म्हटलं नाही तुमचं गॅरेज वगैरे मी तुम्हाला तिथे बघितलं मग ते विचार माझं कुठलं गॅरेज आहे मग मला तेव्हा माहित पडलं की हे गॅरेज समोर फक्त उभे होते होतं तुमच्या बाबतीत काय होत माझं लव्ह मॅरेज आहे हा कसं आम्ही नातेवाईकाच्या लग्नात भेटलो कशाला लग्न नातेवाईकाचं तुमचं काय मधल्यामध्ये आमचा असा ग्रुप होता तिथे म्हणजे मामे बहिणी आते बहिणी वगैरे सगळे ते पण होते त्यांनी माझा नंबर घेतला तर मी सहज दिला असं ओळख तुम्ही बघत होता म्हणजे त्यांच्याकडे लग्नात नाही मी अरे 100% ते बघत होते तुम्हाला कसं कळलं कारण या बघत होत्या डायरेक्ट नंबर द्यावासा का वाटला तुम्हाला आता मला वाटलं की ओळख झाली आपला आता ग्रुप झाला आहे तर म्हणून असं सहज देऊन दिला देऊन दिल्यावर काय झालं त्यांनी मेसेज पाठवला डायरेक्ट की माझ्याशी लग्न करशील का मग तुम्ही काय म्हणाला मी नाही काय आता म्हणजे तसं मी काही तेवढं खूप ओळखत नव्हती ना त्यांना म्हणजे असं पण फक्त तरी फोन लग्नात द्यावेस भेटलं. वाटलं तर नाहीच म्हटली पण ते मागे लागले मागे लागले म्हणजे मागे लागले म्हणजे ते म्हणे की नाही मला तुझ्याशीच करायचं आहे लग्न करायचंय हो तर मग मी नाही म्हणत होते सतत 7 महिन्यांपर्यंत 7 महिने ते मागेच होते हो आणि मग शेवटी मग मी हो म्हटलं मग मला ते आवडले का आवडले आता चांगलं स्वभाव म्हणून मग मला आवडले नंतर ते आणि मग मी होकार दिला मग त्याच्यानंतर मग होकार ते, कुठे दिला त्यांना फोनवर सगळं फोनवर लग्न तरी असं केलं का तेही फोनवरच केलं हो ना भाऊजी माझं माहेर परतवाडा आणि हे सासर नागपूर कुठं किती दूर आहे मग काय फोनवरच केलं हो फोनवरच बोल झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री तुम्ही एक जर सल्ला द्यायचा असेल की मिस्टर रागावल्यानंतर शांत करण्यासाठी काय करावं तर तुम्ही काय सल्ला द्या मी त्यांना अतिशय छान छान खायला बनवून देईल छान छान टेस्टी कारण की त्यांना ते अतिशय फूडी आहेत त्यांना छान छान खायला खूप आवडतं टेस्टी बरोबर तुमचं काय म्हणणं आहे पण थोडा वेळ शांत राहिले की समोरचं व्यक्ती शांतच राहतो स्वतः शांत राहायचं तसे माझे हसबंड कमीच बोलतात प्रॉब्लेम तिकडे उलटा आहे तुमच्याकडे थोडा वेळ आपण शांत झालं की सगळं काही व्यवस्थित होते बरं 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 आपण जर त्यांना राग नाही येत मलाच ते शांत करतात तिघींच्याकडे तसंच आहे सेम ते तुला सॉरी म्हणतात आपण नाही आमचं उलट आहे ते जर चिडलं तर मी डबल चिडते मग ते आपच गप्पा होतात नाशिकवरून डबा भरूनच आला आणि त्यांचा राग घालवण्याची माझी जबाबदारी असते पण मी ते नाही करत त्यांनाच माझा घालवावं लागतं कारण मीच चिडते ना परत डबल तुमचं सगळं डबल आहे वेगळं आहे आता मला सांगा इतके वेगवेगळे अनुभव ऐकले तुमचा वर्षभराचा अनुभव काय माझं ऍक्च्युली लव्ह मॅरेजच आहे त्यामुळे माझा एक्सपिरियन्स थोडा जास्तच आहे लग्नाला 1 वर्ष झाले पण आम्ही 4 वर्षापासूनच सोबत होतो पण या वर्षभरातलं तंत्र काय त्याचं काय असतं ना ऍक्च्युली तो खूप चिडतो आणि मग तो चिडला की मला आणखी मजा येते की त्याला आणखी कसं चिडवू मी मग त्याचा एकदम राग हायपर झाला की मग मला असं वाटते नाही आता आपण शांत व्हायला जाते आपण जास्तच त्याच्यात हे करून राहिलो उकसवून राहिला
मग मी थोडीशी शांत होऊन जाते. मी सरळ घराच्या बाहेर चालली जाते आणि एखाद्या मैत्रिणीकडे किंवा कुठेतरी कॅफेत जाऊन बसते. बरं, तुमच्यात कधी वाद झालाय मैत्रिणीत? त्याशिवाय प्रेम वाढत नाही. कोण जास्त करतं? ही जास्त करते. म्हणजे ही ऍक्च्युली थोडीशी नवीनच आहे, पण तरी हिचं असतं की मी आली आहे, मला थोडंसं अटेन्शन द्या, मला तुमच्या एकदम सडन ग्रुपमध्ये घ्या, मला सगळं काही सांगा. आणि जर हिला एखाद नाही सांगितलं मग चालली मी घरी. अरे मला ना माझे तर एक्सपेक्टेशन असणार ना, मी तर नवीन आहे, मग याने मला प्रत्येक वेळेला विचारायला हवं की नाही, बरोबर ना? मग हे कसं यांना असं वाटतं ही हो म्हणेल की नाही, ही येईल की नाही, स्वतःच डिसाईड करतात आणि मग मला काही सांगत नाही. कारण तुम्हाला न्यायचं नसतं. ऍक्च्युली बरोबर बरोबर. बरं, तुमच्या मिस्टरांनी स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे तुमच्या मिस्टरांनी? माझे मिस्टर खूप चांगले आहेत, पण त्यांचं एखादी घरच्या कुठल्याच कामात माझी कधीच मदत करत नाही. 4 कामं सांगा, त्यांनी कुठली केली पाहिजे? एखाद्या वेळेस कधी चहा तरी करून घेतला पाहिजे. स्वतःचा का तुम्हाला दिला पाहिजे? मला तर देतच नाही सर, स्वतः. अरे 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 अरे, बरं, ठीक आहे तर ना. आणि काय चांगलं आहे म्हणताय, नवरा चांगला आहे, नाही कौतुक सर, करताय. खूप चांगलं आहे, पण त्यांना घरातलं येत नाही काही करता. दुसरी दुसरी ते त्यांना कुठलीच भाजी आवडत नाही तर नाही? फक्त आलू वांग्याचीच भाजी आवडते. अरे अरे, आणि ती डाळ भाजी, बस ते आलू आणि वांगे तेच करा. दुसरी कोणती भाजी केली की ते खातच नाही. मग त्यांच्यासोबत मलाही तीच खावं लागतं. ते आलू आणि वांगे, बस आलू तेच. तुम्ही कुठल्या बऱ्या करत नसता, त्यामुळे आहे त्याच्यावर बिचारे गोड मानून घेतात. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या स्वभावात कुठला बदल केलेला मिस्टरांना आवडेल? त्यांना माझा चिडचिडा स्वभाव नाही आवडत, की मी कारण नसताना पण माझी थोडी चिडचिड होऊन जाते आणि होते ऍक्च्युली. सो त्यांना ते आवडेल की जर ही थोडी शांत झाली आवडेल तर आवडेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गो मंजू, पाणी हाड गो, ताण लागली. हो आणते आणते. शिणू, हा, सवय होण्यासाठी कामा करूची लागता या खरा जरी असला ना तरी एकदा काम केल्यावर ती व्यक्ती परत काम करीतच, असं काय नाही. शिणू, ती पोती परत कधी येणार आहे मला सांग. हाक मार, मी येतो परत. मंजू, गो मंजू. आले. अहो किती ओरडताय. येळ झाला. दम आहे की नाही तुम्हाला? हे घ्या. गो, तो काय सावकार लागून गेलो नाही. ठेवता पाणी थैसरच, हवा असेल ना तर घेईल उठून. जेवणाचं बघा जा. बघते. श्रीनू, सगळ्या पोत्यांवर लेबल लावून ठेव, हा, आणि डायरीमध्ये किती पोती झाली असत त्याची नोंद ठेव. हा, शिणू, मी पण येतो हेल्प करायला. श्रीनू, ही कामं झाली ना ते माझ्यासोबत जरा तालुक्यात चल. तिथले काही व्यापारी आहेत ना, ते आपल्याला मोठी ऑर्डर देणार असत, तर व्यवहारासाठी जरा घासाघीस करावी लागेल. त्यामुळे तू सोबत असलंस ना तर बरं होईल. हा ठीक आहे, मी येतो. शिणू चल, कामाला लागू. नाही नाही नीरज, बाकीची कामं होत राहतील. एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल ना. मला सांग, तू त्या गुंडांना नीट पाहिलं होतंस का? म्हणजे त्यांचा चेहरा वगैरे काय आठवतोय तुला? हो. गुड, म्हणजे आपलं अर्ध काम झालंय. व्हॉट डू यू मीन? सो आय हॅव दिस AI ॲप ज्यावर तू इन्स्ट्रक्शन्स दिले ना की फेस क्रिएट होतो. सो तू मला त्या गुंडांचे डिस्क्रिप्शन सांग आणि मग आपण त्याच्यावरून स्केच तयार करू त्यांचं. मग मी तो सगळीकडे सर्क्युलेट करेन. आमचा गावातल्या मुलांचा एक ऑनलाईन ग्रुप आहे, त्याच्यावर पाठवेन. ठीक आहे, मग जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढं मी सांगतो. आणि हां सांग.
असा दिसायचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे देवा, काय झालं उमाताई? अगो तांदूळ संपलेत. जरा गोदामातून आणून देतस, कणगी नंतर भरून ठेवूया. हो आणते. काकी थांब, मी आणते. कसला तरी वास येतोय. हिची गाडी कुठे दिसत नाही, म्हणजे नक्की कुठेतरी बाहेर गेली असणार. हिचो लेक तरी कुणाक सांगून गेला होता काय? पण एक नक्की आ, माझ्याकडे ना दुर्लक्ष करूक लागलेली आता. ह्या बयेच्या डोक्यात ना काहीतरी नक्की शिस्त हा. लाले, हा? काय ग एकटी काय करते इकडे? आतमध्ये गरम होत होता ना, म्हणून हवा घेऊ केलं इथे. हा, बंधू आणि शिनू तालुक्यात जाणार होते, गेले काय? होय तर अजून परत येले नाही. त्याच ना श्रीनूची पण वाट बघत होते ना, म्हणून इथे आले होते. हा सर, हा डायरी, त्या पोत्यांची लेबलिंग झाली आणि त्याची नोंद ह्या डायरीमध्ये केली आहे. श्रेणूने मला तुम्हाला ही डायरी द्यायला सांगितलं होतं. लाले, कसलो तरी वास येत आहे काय? माका तरी येत नाही हा कुठला वास. म्हणजे फक्त माकाच येतं काय? लाली, वास येता? हो, मला पण येतोय वास. हा हा, काहीतरी जळल्यासारखं वास येता. दादा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशीचा आवाज? आपला निशी आत गेला. निशी, वाचवा, 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 वाचवा. आई, 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 वाचवा. दादा, वाचवा, वाचवा, वाचवा. आई, दादा.
निषेध निशी निशी कुठे आहे तो दादा मी इथे थांब काळजी करू नको मी येतोय मी आलो निशी थांब पाणी 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 तिच्या तोंडावर मार पाणी. निशी मी आलो निशी 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 तू काळजी करू नको निशी थांब निशी थांब घाबरू नको बाळा मी आहे ना. तू 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 बाळा काळजी करू नको तुला काय होऊ देणार नाही मी. थोडं पाणी पी पाणी पी. घे 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 घे. तू ये इकडे तू ये इकडे तू थांब. नीरज मी आलोय. अरे कोणीतरी मदत केव्हा गोदामात आग लागली. वाचवा कोणीतरी कोणी आहे का तिकडे. नीरज नीरज निशीला घेऊन जा. सर या तुम्ही या सर सर या तुम्ही. काय करताय उमते थांबा उमते थांबा. आहे तू उमते थांबा उमते. नका जाऊ तू काळजी करू नको तर ते सुखरूप परत येतील प्लीज. तू मागे थांब प्लीज. थांबा उमते शांत व्हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे मी चहा घेऊन येते. नेत्रा कशी आहेस तू. मी बरी आहे. तू कशी आहेस. आमचं काय चाललंय. अद्वैत कसा आहेस. बरं आहे. आजी गेल्याचं कळलं. फार वाईट झालं. सगळं ठीक आहे ना. नाही म्हणजे तुम्ही अचानक आलात म्हणून विचारते. ठीक आहे ना सगळं. हा आणि तुम्ही फोन केला असतात तर मी गाडी पाठवली असते आणायला तुम्हाला. अरे नाही अद्वैत आमचं अचानक ठरलं. ओके बरं घरी कसं आहेत सगळे. नेत्रा तुला खरं सांगू आमचं इथे येणं अचानक ठरलेलंच नाही. मग विचार तुझ्या आबांनाच.
आबा काय झालंय? आबा बोला ना, तुम्ही शांत का आहात? काय झालंय? मंगला, नेत्रा भेटली ना, आता निघूया आपण. पुण्यात एक काम आहे, निघायला हवं. आबा काय झालंय? आबा बोला ना, काय झालंय? आई तू सांग, काय झालंय? अगं नेत्रा, आबांना आबा तुम्हाला शपथ आहे माझी, नेत्रा? मला सांगा काय झालंय? नेत्रा, ज्या नागाबद्दल तू मला सांगितलं होतंस, ज्या नागाचं तू वर्णन केलं होतंस, तो नाग गेले कित्येक दिवसांपासून मला स्वप्नामध्ये दिसतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्या काय झालंय? मी मगाशी एक विचित्र गोष्ट पाहिली. मगाशी मी अस्तिकाशी बोलत होते तेव्हा तिच्या हाताला सापाची कात होती. काय? व्हॉट? अरे देवा, नक्की कातच होती ना? हो, कातच होती. आणि आता मला ह्यात तिळमात्र शंका नाहीये की अस्तिकाच तो नाग आहे. मी हात जोडते तुम्हा सगळ्यांसमोर. या घरातून बाहेर पडा, कुठेतरी लांब निघून. इथून लहान जाणंच तुमच्या सगळ्यांच्या भल्याच आहे. सुनबाई, अगं नेत्राने तुला सांगितलंय ना, तिचा लढा सुरू आहे म्हणून. आपाओ मृत्यू समोर दिसतोय आणि कसला लढा द्यायचा आहे? मृत्यूपासून लांब जाणं कधीही चांगलं नाही का? आई पण नेत्रा, ग तुला कधी कळणार आहे? या सगळ्यात तू स्वतःचं नुकसान करून घेते. बाईसाहेब आधीच विचित्र वागत होते. त्यात आता कळलंय की त्या विरोचक आहेत, राक्षस आहेत. आणि तो नाग विरोचकाचा आहे. तरी तुला इथेच राहायचंय. नेत्रा, का राहायचंय तुला इथे? कारण देवी आईने दिलेलं कार्य नेत्राला पूर्ण करायचंय. कसलं कार्य? तुमच्या देवी आईने माझ्या नेत्राचं काहीही भलं केलेलं नाहीये. देवी आईकडून नेत्राला काही मिळालं असेल ना, गावकऱ्यांचा शाप, अपमान आणि गावकऱ्यांचं हिणवणं. देवी आईमुळेच माझी नेत्रा भोगतीये सगळं. माझ्या नेत्राने तुमच्या देवी आईमुळे खूप भोगलाय. आई, देवी आईने नेत्राला एक जबाबदारी देऊन जन्म दिलाय. तिला तिचं कर्तव्य, तिची जबाबदारी पार पाडू देत ना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए इरू,
अक्षरा बरं झालं आलीच बघ ना, ती दार उघडत नाही. अगं मी केव्हाच दार ठोठवतोय, काहीच बोलत नाहीये. एक नाही दोन नाही, फोन केला तर फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. इरा इरा दार उघड. इरा बोल ना काहीतरी. तू बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे काय झालंय? इरा इरा निखिल काही बोललाय का? हा का त्याचे आई बाबा काही बोललेत? इरा अगं काहीतरी बोल ना. हे बघ तू बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे इरा? तुला माझा राग आलाय का? हे बघ तुला जर माझा राग आला असेल ना तर तू चिड माझ्यावर, भांड माझ्याशी, पण काहीतरी बोल. इरा इरा प्लीज ना, प्लीज दरवाजा उघड ग. आई बाबांचा तरी विचार कर. त्यांना त्रास होतोय खूप. आणि तू काय लहान आहेस का असं रुसून बसायला? इरा इरा हे बघ तू जर आता दरवाजा उघडला नाहीस ना तर मी कोणाला ते बोलवायला चालले दार तोडायला. हा मी जाऊ का इरा? ठीक आहे मी जाते. मी कोणाला तरी बोलवते आणि दरवाजा तोडते. तोडा तोडा दरवाजा तोड. तू दरवाजा तोड, माणसं तोड, नाती तोड. सगळं तोड, सगळं तोडून टाक. इरा शांत हो तू. काय शांत हो मी? तुम्ही बोला ना जरा. इरा अगं काय चाललंय तुझं? मगाशी आलीस तरा तरा तिकडे आत जाऊन बसलीस, दार बंद करून घेतलंस, काही बोलली नाहीस, काही नाहीस, आणि आत्ता बाहेर आलीस. इरा काय झालंय सांग बघू. काय झालंय? बाबा बघितलीत ना हिची नाटकं? सासूपणाचा आव आणते नुसती. अगं इरा मला खरंच कळत नाहीये काय केलंय मी. काय केलंय मी? करायचं ते करायचं आणि वर परत मला विचारतेस काय केलंय मी म्हणून? मला खरंच माहित नाही इरा, मला नाही कळत आहे. काय झालंय सांग ना. चांगले वा, तुम्ही नवरा बायको मिळून चांगली नाटकं करतात ग. निखिलचे आई बाबा इथे येऊन गेले, ते काहीतरी बोलले तर याचा वचपा असा काढलास तू? ताई इतक्या खालच्या थराला गेलीस तू? काय इरा मी काय केलंय मी सांग ना. अक्षरा अगं काय झालंय? काय केलंयस तू नेमकं? मला नाही माहिती आई, मला खरंच नाही माहिती. कशाबद्दल बोलतेस तू इरा? हे पण मीच सांगायचं का लाज वाटतेय काय केलंस हे सांगायला? अगं इरा मला माहितच नाहीये मी काय केलंय. कशाबद्दल बोलतेस तू? मला नाही कळत आहे. घरातल्या घरात आता असं राजकारण खेळायला लागलीस तू? इरा अगं काय बोलतेस तू? हे काही नीट सांगत नाहीयेस आणि वाटेल ते आरोप करत सुटलीस. बाबा हिने हिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की निखिलला नोकरीवरून काढून टाक म्हणून. निखिलचा आज राजीनामा घेतलाय. काय बोलतेस तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भाऊजी अहो तुम्हा नवरा बायकोचं चाललंय तरी काय? मगाशी वहिनीने बँकेबाहेर फोन करून बोलवलं आणि आता तुम्ही. आणि काय हो एवढे सगळे आईस्क्रीम झाले काय? काय नाही, आईस्क्रीम खाऊन जरा डोसकं थंड कराल तो वहिनी, बाकी काय नाही. कळायचं बंद झालं तुम्हाला जरा. काय कळ ना काय नाही. तुम्ही काय म्हणला ते बायकांचं काय काय म्हणला? गर्ल्स हार्ट बीट काय नसते, गर्ल्स ईशा हार्ड असतो एवढं मला कळून चुकलं, बाकी काय नाही. कोण कोणाबद्दल बोल? काय पुन्हा अहो भाड 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 बोलल्या येऊन तोफा टाकल्यावर माझ्यावर बोलू दिलं, माझे शब्द फुट दिले मला तोंडातून. तर कोण भाऊजी? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? दुसऱ्या कोणाबद्दल बोलतोय का मी ह्या आयुष्यात येऊन? मास्तरीन बाई. म्हणजे काय झालंय भाऊजी? अहो काय झालं नाही ते विचारात. तरी आमच्या आईसाहेबांनी आम्हाला सावध केलं होतं, पण मी म्हणलं नाही मास्तरीन बाई कसं असं गैरसमज करून घेतील, पण घेतलंच त्यांनी, तसंच झालं. भाऊजी मला जरा तुम्ही ओळीने सांगाल का? म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ना त्याची टोटल तरी लागल ना मला. काय नाही, आता त्या निखिलचा इशे तर तुम्हाला माहित असेल ना, ओंक्यानं सांगितलं असेल की त्याला आम्ही नोकरीवरून काढून टाकला का? साधं सुद्धा नाही, 1.5 कोटीचं जवळजवळ नुकसान केलं त्यानं. वहिनी मशीन बाद करून ठेवली.
त्याच्यावर मला आमच्या आईसाहेब काय म्हणल्या की असं करू नका, त्याला परत नोकरीवर ठेवून घ्या, काढू नका. मी म्हणलं असं कसं, सगळ्यांना न्याय समान आहे ना, त्यानं चूक तेवढी मोठी केली त्याला शिक्षा व्हायला नको, एवढं मोठं नुकसान करून ठेवलं कंपनीचं, मला शिक्षा व्हायला नको त्याला. हा, त्याच्यावर मला आईसाहेब काय म्हणल्या की सुनबाई गैरसमज करून घेतील, या आमच्या मास्तरीनबाई त्या असं वाटून घेतील की तुम्ही आमचं घर फोडायला म्हणून आमच्या निखिलला तुमच्या कंपनीच्या बाहेर काढताय. आणि तसंच झालं. अहो भाऊजी, मग तुम्ही बोलायचं नाही का? तुमची बाजू समजावून सांगायची ना त्यांना. अहो पण माझी बाजू ऐकून घ्यायला सवड कुठे होती त्यासनी? त्यांचं फक्त आउट गोईंगच चालू होतं, इनकमिंग बंदच. बरं ठीक आहे भाऊजी, त्या चिडल्या असतील हो, काहीतरी झालं असेल त्यांच्या घरी म्हणून राग आला असेल त्यांना. बरं ठीक आहे, त्यासनी राग आला होता, बरोबर आहे, पण म्हणून आम्ही काय घोडं मारलं कोणाचं? आमची काय चूक आहे? आणि मला हे ओळखलं काय त्यांनी? मी असा माणूस आहे त्यांचं घर फोडण्यासाठी मी त्या निखिलला नोकरीवर काढून? अहो तो निखिल तुम्हाला ओंक्यानं सांगितलं असेल, एकदम बुरट्या तोंडानं, छरीक तोंडानं, छपरी बुरटाही ते निखिल. त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती बोंबलायला म्हणताना आमच्या आईसाहेबांनी त्याला आमच्या फॅक्टरीत लावून घेतला होता. तर ह्यो टिक्कोजीराव ह्यो पावशेर ठेवणार सगळ्यांवर, कामावर वेळेवर येणार नाही, नीट काम करणार नाही, बोंब सगळी. हा, म्हणताना त्याला आम्ही नोकरीवरनं काढून टाकला. मास्तरीन बाईसनी काय वाटतंय की ह्यांचं घर फोडायचं होतं मला, म्हणताना मी बाहेर काढला. आता काय बोंबलायचं? भाऊजी तुम्ही पण समजून घ्या ना त्यांना, त्यांच्या घरी काहीतरी झालं असेल. तुम्ही ना फक्त तुमची बाजू बघताय आणि तुमची बाजू त्यांना समजावून सांगा, कळेल हो त्यांना. कशी सांगणार बाजू समजून? एकतर आई साहेबांना आम्ही शब्द देऊन ठेवलाय मास्तरीन बाईसनी भेटणार नाही म्हणून, तरी आपलं ठरलं होतं म्हणून मास्तरीन बाईसनी सॉरी म्हणायचं म्हणून स्वतःचं तोंड लपवून का होईना समोर तोंडासमोर त्या स्वारीचा बोर्ड धरून गेलतो का नाही का? कारण आई साहेबांना शब्द दिला होता त्यांना तोंड दाखवणार नाही म्हणून. पण उपयोग काय झाला एवढं करून? पालत्यागडावर पाणी. आता बी तेच होणार, मला माहिती आहे. सोडावं वहिनी, जाऊ देऊ, सोडावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.